नमस्कार, मी हर्षाली हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार आणि यावर तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो आपण. आणि आजचा आपला जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा आणि वेगळा आहे, तो म्हणजे अवयवदान याबद्दलचे समज आणि गैरसमज. आणि यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे डॉक्टर कपिल गंगाधर झिरपे. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. डॉक्टर कपिल गंगाधर झिरपे हे रुबी हॉल क्लिनिक पुणे येथे न्यूरोट्रॉमा आणि स्ट्रोक युनिट अधिदक्षता विभागाचे प्रमुख संचालक आहेत. अवयवदान म्हणजे काय हे सर्वांना माहीत असतं, पण ते कोण करू शकतं, कधी करू शकतं आणि याची आज किती गरज आहे, या सर्व बाबींवर आज आपण चर्चा करणार आहोत आणि डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, तुमचा 25 वर्षांचा यामधला अनुभव आहे, तर आज भारतात या अवयवदानाबद्दल आजची परिस्थिती काय आहे? हर्षले, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की 1994मध्ये आपल्या केंद्र सरकारने अवयवदानाबद्दलचा कायदा केलेला होता, ज्याला आपण थोहा ॲक्ट म्हणतो, आणि नंतर तो थोटा ॲक्ट केला की जेणेकरून अवयवदानाची प्रक्रिया त्यांनी सुलभ करण्याचा प्रयत्न केला. पण जर आपण ऑलमोस्ट आता 1995 पासून 2023मध्ये 28 वर्षे झाले, तरी तिथून अत्यंत समज आणि गैरसमज अजून पण समाजामध्ये तेवढेच आहेत. जर आपण बघितलं, जर आकडेवारी बघितली तर अंदाजे 8 ते 9 दशलक्ष लोक दरवर्षी मृत्युमुखी पडतात भारतामध्ये. त्यातले 1 ते 4% म्हणजे जवळजवळ 84,000 ते 3,36,000 अप्रॉक्सिमेटली लोक ब्रेनडेड असतात. आणि त्या ब्रेनडेड पेशंटमधले फक्त लेस दॅन 1% लोकांमध्ये अवयवदान होतं. ह्याच जे आकडेवारी आहे ही पाश्चात्य देशामध्ये 30 आणि 40% असते. त्यामुळं आपल्या समाजामध्ये अवयवदानाबद्दल जागृती करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि दुर्दैवाने हे फक्त मी सामान्य लोकांबद्दल बोलत नाही, मेडिकल प्रॅक्टिशनर्स, डॉक्टरांमध्ये पण बरेच समज आणि गैरसमज असतात. तर ह्या विषयाच्या अनुषंगाने आपण हे लोकांसमोर मांडायला पाहिजे की अवयवदान हे श्रेष्ठ दान आहे. सर्व दानामध्ये अवयवदान हे श्रेष्ठ दान आहे. एक व्यक्ती मेंदूमृत झाल्यानंतर जर त्यांनी अवयवदान करायचं ठरवलं त्याच्या नातेवाईकांनी, तर ते 8 लोकांना जीवदान देऊ शकतात. त्यामुळं अवयवदान आणि त्याच्याबद्दलचे समज आणि गैरसमज हे आपण सर्वांना सांगायची आजची गरज आहे. नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, एमर्जन्सी रूमच्या बाहेर डॉक्टरांना जेव्हा माहीत असेल की एखादी व्यक्ती अवयवदाता आहे, तर ते त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी फारसे कष्ट घेणार नाहीत वगैरे, असं काही असतं का? अगदी बरोबर आहे की हा प्रश्न सर्वांच्याच मनात येतो, की कारण आपण ज्यावेळेला अवयवदान किंवा ब्रेनडेड हा कन्सेप्ट आपण ज्यावेळेला सर्वांना समजावून सांगत असतो किंवा अवेअरनेस क्रिएट करत असतो, तर लोकांच्या मनात हा प्रश्न येणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण अगदी प्रामाणिकपणे सांगतो, डॉक्टरांचं पहिलं काम असतं हे जीव वाचवायचं, सेव्हिंग लाईव्ज. डॉक्टर हे प्रथम कुठल्याही पेशंटला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये पण त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण दुर्दैवाने ज्यांना मेंदूचा मार खूप जास्त बसलेला आहे आणि प्रयत्न करूनसुद्धा जर त्याचा मेंदूमध्ये काही सुधारणा होत नसेल, तर अशा पेशंट्समध्येच ऑर्गन डोनेशन हे कन्सिडर केलं जातं. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर, डॉक्टर म्हणजे सेव्हिंग लाईफ. डॉक्टर म्हणजे त्यांचं प्रथम कर्तव्य हे जीव वाचवणे आणि रुग्णाला बेस्ट पॉसिबल एफर्ट्स करून वाचवण्यासाठी प्रयत्न करणे. ओके डॉक्टर, एखाद्याचे अवयव दान करण्यापूर्वी ती व्यक्ती ब्रेनडेड आहे का याची खात्री डॉक्टर करतात का? हा पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की जसं मी सांगितलं ना, की ज्यावेळेला एखादा मेंदू मृत होतो किंवा एखाद्या पेशंटचे प्रयत्न अत्यंत करूनसुद्धा त्याच्यामध्ये काही आपल्याला सुधारणा मिळत नाही, त्यावेळेला आपण ही मेंदू मृत किंवा ब्रेनडेड ही संकल्पना मांडतो किंवा हा शब्द वापरतो. ही प्रोसेस आहे. ब्रेनडेड हे डायग्नोसिस नाही आहे. ह्याच्यामध्ये स्ट्रिक्ट गाईडलाईन्स आहेत, गव्हर्नमेंटनी घालून दिलेल्या गाईडलाईन्स आहेत की एखाद्या व्यक्तीच्या मेंदूला जास्त प्रमाणात मार बसल्यानंतर त्याला ब्रेनडेड कधी डिक्लेअर करायचं. ह्यामध्ये भरपूर क्लिनिकल टेस्ट असतात बेडसाईड. ह्या सगळ्या बेडसाईड क्लिनिकल टेस्ट ह्या गव्हर्नमेंटच्या लिस्टवर असलेले एक्सपर्ट्स डॉक्टरच करू शकतात. ते येतात, त्या सगळ्या क्लिनिकल टेस्ट करतात. त्या क्लिनिकल टेस्ट झाल्यानंतर त्या डॉक्युमेंट केल्या जातात. त्यानंतर ॲपनिया टेस्ट, आपल्या
आपल्या भारतामध्ये ॲपनिया टेस्ट ही अत्यंत महत्त्वाची आहे ब्रेन डेड डिक्लेअर करण्यासाठी, की ज्याच्यामध्ये व्हेंटिलेटर डिस्कनेक्ट केला जातो आणि पेशंटचा श्वास चालू आहे का नाही बघावं लागतं. कारण कुठल्याही व्यक्तीला ब्रेन डेड डिक्लेअर करण्यासाठी त्याचा श्वास चालू नाही पाहिजे किंवा त्याला कुठलेही रिस्पॉन्स नसायला पाहिजे. आपण त्याला चिमटा काढला तर त्याची हालचाल दिसू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये कुठलीही संवेदना नसते. हे त्याचे क्रायटेरिया आहेत आणि हे सर्व अत्यंत मेटिक्युलसली पाळलं जातं. सर्व टेस्ट व्यवस्थित केल्या जातात आणि हे 2 वेळा केलं जातं. 6 तासाच्या गॅपनंतर ह्या सगळ्या टेस्ट परत ते एक्सपर्ट जे असतात, जे गव्हर्नमेंटच्या लिस्टवर असतात, ते येऊन हे सगळ्या टेस्ट करतात आणि दोन्ही टेस्ट जर पॉझिटिव्ह आल्या, डॉक्युमेंटेड पॉझिटिव्ह आल्या, तरच आपण एखाद्याला मेंदूमृत डिक्लेअर करू शकतो. त्यामुळे मेंदूमृत किंवा ब्रेन डेड हे डायग्नोसिस नाही, ही प्रोसेस आहे आणि ती अत्यंत काटेकोरपणे डॉक्टर्स हे पाळे करतात. त्यामुळं सगळ्यांना मी एवढंच ॲश्युअर करू शकतो की ब्रेन डेड म्हणतो त्यावेळेला एवढंच लगेच असं आत्ता एक्झाम केल्या आणि ब्रेन डेड डिक्लेअर केल्या अशातला भाग नसतो. अगदी अगदी. आणि डॉक्टर, जो अवयवदाता असतो त्याचं वय किती आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीला जर कोणते दीर्घ आजार असतील तर ती व्यक्ती ऑर्गन डोनेट करू शकते का? हा पण अगदी आपण फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन असं म्हणतो की वय कितीपत असू शकतो ऑर्गन डोनर का व्यक्तीचं किंवा त्याला आजार कुठले. आता फॉर एक्झाम्पल पूर्वी आपण म्हणायचो की 60 वर्षानंतरचे अवयव चांगले नसतात, पण अलीकड इव्हन 80 वर्षाचे जरी रुग्ण असतील आणि दुर्दैवाने ते जर मेंदूमृत असतील तर आपण त्यांचे अवयव घेऊ शकतो. कारण अवयवदान ही प्रक्रिया आहे. अवयवदान करायच्या आधी आपण त्या ऑर्गनची व्हॅलिडिटी बघतो, ऑर्गनची क्वालिटी बघतो. म्हणजे असं नाही की एखाद्याने कन्सेंट दिली तर त्याचे ऑर्गन्स रिट्रीव करून पेशंटला बसवले जातात. कारण ज्या पेशंटला हे ऑर्गन दिले जातात ते अत्यंत कॉम्प्रोमाइज असतात, ते आजारी असतात, ते डायलिसिसवर असतात, त्यांचं लिव्हर फेल्युअर असतं. अशा पेशंट्समध्ये जर आपण चांगल्या क्वालिटीचे ऑर्गन जर आपण त्यांना डोनेट नाही केले तर त्यांच्या जीवाला पण धोका होऊ शकतो. त्यामुळं वयाच्या बाबतीत 80 वर्षापर्यंत पण ऑर्गन डोनेशन होऊ शकतं काही ठराविक ऑर्गनचं. नंतर कोण स्मोकिंग असेल, जनरली हा प्रश्न खूप कॉमनली विचारला जातो की स्मोकर, पण त्याचे पण क्रायटेरिया आहेत. म्हणजे 10 सिगारेट ओढणारा स्मोकर आहे का 40 सिगारेट ओढणारा स्मोकर आहे, हे सगळे क्रायटेरिया मेडिकल फील्डमध्ये आहेत. ते सगळे व्यवस्थित टेस्ट केल्या जातात आणि त्यानंतर त्याचे ऑर्गन्स घेऊ शकतात. आता एखादा स्मोकर आहे, एखादा 10 ते 20 सिगारेट करतो, पण त्याचे लिव्हर चांगलं असू शकतं, त्याची किडनी चांगली असू शकते, कदाचित त्याचे लंग्स खराब असतील, किंवा एखादा अल्कोहोलिक आहे तर कदाचित त्याचं लिव्हर खराब असू शकतं. पण एखाद्याला डायबिटीस आहे किंवा एखाद्याला ब्लड प्रेशर आहे, एखाद्याला हार्ट डिसीज आहे किंवा तो स्मोकिंग करतो किंवा तो अल्कोहोलिक आहे, हे अगदी क्रायटेरिया असे नाहीत की ह्या लोकांनी ऑर्गन डोनेशन होऊ शकत नाही. आपण त्यांचे पण ऑर्गन डोनेट करू शकतो. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे की हो, आपण ह्या लोकांमध्ये पण ऑर्गन डोनेशन करू शकतो, पण ते करायच्या आधी टेस्ट करून आपण त्याची क्वालिटी ऑफ द ऑर्गन्स ही बघितली जाते. कारण आपल्याला शेवटी कुठलेही दान करताना त्याची क्वालिटी बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे नुसतं दान करणं आणि चांगल्या क्वालिटीचं दान करणं ह्यामध्ये फरक आहे. ओके. पण डॉक्टर कपिल, जो अवयवदाता असतो त्याला जर कोणते गंभीर आजार असतील तर ती व्यक्ती अवयवदान करण्यास पात्र असते का? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. आता गंभीर आजार म्हणजे कुठले, तर सगळ्यात अगदी गैरसमज असलेला की कॅन्सर, की कॅन्सरचे रुग्ण हे गंभीर असतात आणि कॅन्सरच्या रुग्णांचं काहीच होऊ शकत नाही. मी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की सगळे कॅन्सर हे कॉन्ट्राइंडिकेशन नसतात. काही ठराविक कॅन्सरच कॉन्ट्राइंडिकेशन असतात. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर मेंदूमधले ट्यूमर असलेले पेशंट आणि काही कारणाने ते ब्रेन डेड झाले तरी त्यांचे ऑर्गन डोनेशन होऊ शकतं. त्यामुळे ती लिस्ट ऑफ द कॅन्सर आहे. हां, कुठले कॅन्सर नाही चालू शकत की रक्ताचे कॅन्सर किंवा जो कॅन्सर शरीरात सर्व अवयवांपर्यंत पसरलेला आहे तर ते नाही रुग्ण तुम्हाला कन्सिडर करू शकत. पण एखादा लोकलाइज आहे किंवा त्यांनी तो कॅन्सर आहे तो मेटास्टॅसिस नाही आहे, म्हणजे तो दुसरीकडे स्प्रेड होऊ शकत नाही. इव्हन ब्रेन ट्यूमरच्या पेशंट्समध्ये पण ऑर्गन डोनेशन होऊ शकतं. त्यामुळं एखाद्याला कॅन्सर आहे म्हणजे तो त्या इच्छेतून नाहीच जाऊ शकत असं नाही, तो पण करू शकतो. आता दुसरे गंभीर आजार कुठले की हार्ट अटॅक आलेला रुग्ण, ओके, तो हार्ट अटॅक आलेला आहे, त्याचा हार्ट कदाचित वीक असेल पण बाकीचे अवयव चांगले असू शकतात. किंवा एखादा स्मोकर आहे जसं आपण मगा बघितलं, किंवा एखाद्याला अनकंट्रोल ब्लड प्रेशर आहे की त्याचं ब्लड प्रेशरला 4 गोळ्या तो घेत होता, ठीक आहे ना. पण समजा त्यांनी त्याच्या नातेवाईकांनी इच्छा प्रगट केली आणि आपण त्याला ऑर्गन डोनेशनसाठी कन्सिडर केलं आणि त्याचे अवयव जर आपल्या सगळ्या टेस्टनुसार जर डोनेट करण्याच्या क्वालिटीमध्ये असतील आपण कन्सिडर करू शकतो.
नक्कीच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अवयवदाता जो असतो, जेव्हा अवयवदान करतो आपण, तर त्यासाठी जे शुल्क असतात ते रुग्णाच्या नातेवाईकांना भरावे लागतात का? हा प्रश्न खरं सांगू का, हा प्रश्न अगदी ॲप्रोप्रिएट आहे. कारण हा प्रश्न आम्हाला प्रत्येक नातेवाईक विचारतो. काय असतं, ज्यावेळेला आपण मेंदूमृत डिक्लेअर करतो, ब्रेन डेथ डिक्लेअर करतो आणि ज्यानंतर आपण ऑर्गन डोनेशनची प्रोसेस असते की ती लगेच होत नाही. म्हणजे आपण ब्रेन डेथ डिक्लेअर केल्यानंतर साधारण 12 तास ते 24 तासामध्ये वेगवेगळ्या ऑर्गन रिट्रीवल टीम्स, म्हणजे ज्यांना आपण अवयवदान देणारे, ते अवयव रिट्रीव्ह करणारे, काढणारे आणि दुसऱ्याच्या शरीरात बसवणारे, ही सगळी प्रोसेस असताना आपल्याला तो मेंदूमृत व्यक्ती आपल्याला मेंटेन करायचा आहे आणि चांगल्या क्वालिटीने मेंटेन करायचं आहे. मी सारखं रिपीटेडली सांगतो आहे की ऑर्गन डोनेशन किंवा अवयवदान म्हणजे नुसतं अवयवदान करण्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचे ऑर्गन्स दान असणं महत्त्वाचं आहे. आणि ती क्वालिटी मेंटेन करण्यासाठी तुम्हाला त्या पेशंटला व्यवस्थित मेंटेन ठेवावं लागतं. मग त्याचं ब्लड प्रेशर, त्याचा हार्ट रेट, त्याचं शुगर, त्याचं इन्फेक्शन कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे, त्याला ऑक्सिनेशन मेंटेन पाहिजे, त्याचे बाकीचे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स पण कंट्रोलमध्ये पाहिजे. तर ह्याला हे खर्चिक गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये खर्च येतो. पण मी फक्त रुबिहॉलबद्दल बोलत नाही, मी तुम्हाला भारतातली परिस्थिती सांगतो. गव्हर्नमेंटच्या नियमानुसार जर नातेवाईकांनी कन्सेंट दिली की त्यांना ऑर्गन डोनेशन करायचे आणि आपण जर क्लिनिकली टेस्ट सगळ्या पॉझिटिव्ह असतील, इन्क्लुडिंग ॲपनिया टेस्ट, तर त्या टाईमपासून जो पुढचा सगळा खर्च असतो मेंटेनन्सचा, जोपर्यंत अवयव रिट्रीव्ह करून दुसऱ्या पेशंटला बसवले जात नाहीत, तो सगळा खर्च हा रुग्णांना किंवा रुग्णाच्या नातेवाईकांना द्यावा लागत नाही. हे ते त्या हॉस्पिटलमध्ये आहे, त्या हॉस्पिटल्समध्ये ते खर्च ते बेअर करतात. आणि हा गव्हर्नमेंटचा नियम आहे, हा कुठल्याही इंडिव्हिज्युअल हॉस्पिटलचा नियम नाही आहे. आणि हा सर्व हॉस्पिटल्स अगदी काटेकोरपणे पाळतात. तेव्हा आम्ही नातेवाईकांना सांगतो की तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तुम्हाला तो खर्च नाही येणार. तुम्ही चांगलं काम करताय, तुम्ही अवयव दान करताय, तुम्ही श्रेष्ठ दान करताय, तुम्ही 8 लोकांचे जीव वाचवताय. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कुठलाही फायनान्शियल बर्डन नाही यायला पाहिजे. आणि हे सर्वजण आपण गृहीत धरतो. बरोबर. आणि डॉक्टर, ब्रेन व्यक्तीचे कोणते कोणते अवयव दान करायचे हे नातेवाईक ठरवू शकतात? हो, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे हो. कारण शेवटी ते दान आहे. त्यांनी कुठले अवयव द्यायचे हे नातेवाईक स्पेसिफाय करू शकतात. काही वेळेला नातेवाईक म्हणतात आम्हाला फक्त लिव्हर डोनेट करायचं आहे, काही नातेवाईक म्हणतात आम्हाला फक्त किडनी द्यायची आहेत, काही नातेवाईक म्हणतात फक्त आम्हाला हार्ट द्यायचं आहे. तर हा त्यांचा अधिकार आहे. आत्ताच्या सध्या नियमानुसार आपण त्यांना कन्व्हिन्स करू शकतो, आपण त्यांना समजावून सांगू शकतो, आपण त्यांना माहिती देऊ शकतो की बाबा तुम्ही एकाचा जीव वाचवताय, त्याचबरोबर बाकीचे 7 लोकांचे पण जीव वाचवा. पण शेवटी नातेवाईकांनी जर सांगितलं आम्हाला की डॉक्टर आम्हाला फक्त हे स्पेसिफिक ऑर्गनच डोनेट करायचे, तर आपल्याला त्यांच्या भावनांना रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. आणि ते जर चांगले काम करत असेल तर त्यांच्या कुठल्याही इच्छेविरुद्ध जाण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे. आपण त्यांना साथ द्यायला पाहिजे. आणि आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही सांगेल, तुम्ही जी कन्सेंट, इव्हन ते कन्सेंट देताना मेन्शन करू शकतात की तुम्ही हार्ट आणि लंग्स सोडून बाकीचे सगळे अवयव घ्या, किंवा किडनी लिव्हर सोडून बाकी सगळे अवयव घ्या. किंवा काही काही नातेवाईक म्हणतात की आम्ही कन्सेंट दिले हे सर्व ऑर्गनसाठी दिलेले आहेत, जे चांगले आहेत, ज्यांची क्वालिटी चांगली आहे, जे जे शक्य आहे ते तुम्ही करा. म्हणजे ह्या दोन्ही बाजू असतात ह्याच्यामध्ये. डॉक्टर, आणखी एक वेगळा प्रश्न असा की सर्वसामान्य लोकांमध्ये एक असा समज असतो की डोनेट केले जाणारे जे अवयव असतात ते श्रीमंत व्यक्तींना देण्यासाठी प्राधान्य दिलं जातं. तर यात कितपत तथ्य आहे? हा परत खूप मोठा गैरसमज आहे. आणि श्रीमंत व्यक्ती म्हणजे कोण? म्हणजे शेवटी हे दान आहे, हे श्रेष्ठ दान आहे. अवयवदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. ही जी लिस्ट असती रेसिपेंटची, ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं मेंटेन केली जाते. त्यामुळं ह्या लिस्टनुसारच अवयव तुम्हाला, म्हणजे आपल्याकडं नोटो आहे, आपल्याकडं स्टेट लेवलची सोटो आहे, आपल्याकडं रिजनल रोटो आहे, आपल्याकडं ZTCC आहे, की ह्या सगळ्या ज्या लेवलच्या ऑर्गनायझेशन आहेत ह्या ऑर्गन डिस्ट्रीब्युशन बघतात. आणि ह्यांच्याकडे ही लिस्ट सेंट्रलकडनं आली आहे. समजा एखाद्या रुग्णाला अवयवदानासाठी, म्हणजे अवयव मिळवण्यासाठी जर रजिस्टर करायचं असेल तर त्याला गव्हर्नमेंटच्या रजिस्टरमध्ये रजिस्टर व्हावं लागतं आणि त्याची लिस्ट ते फॉलो करतात. आणि ही लिस्ट सर्वांना अवेलेबल आहे. म्हणजे असं नाही की ती लिस्ट फक्त काही ठराविक लोकांनाच अवेलेबल आहे. समजा एखादा म्हटलं की मला जाऊन बघायचं की बाबा माझा नंबर कुठे आहे आणि गेले 6 महिन्यामध्ये माझा नंबर अजून का नाही येत, तर त्याची कारणं त्यांना दिली जातात. त्यांचं दाखवलं जातं की कुठल्या रुग्णाला कसा प्रायोरिटी दिली झाली आहे, आतापर्यंत किती डोनेशन झालेत, तुमचा नंबर किती आहे.
त्यामुळं ह्यामध्ये श्रीमंत गरीब किंवा ओळखीचे किंवा नातेवाईक किती वेळेला रिक्वेस्ट येतात. म्हणजे काही लोक म्हणतात की माझा भाऊ बरोबर. कित्येक दिवसापासून डायलिसिसवर आहे, तर मग तुम्ही त्याला का नाही प्रायोरिटी देत. तर हा थोडासा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. त्यामुळं पण मेजॉरिटी टाईम आपण ती जी गव्हर्नमेंटनी बनवलेली लिस्ट आहे त्यानुसारच ऑर्गन अलॉट केले जातात. मला सर्वांना ॲश्युरन्स द्यायचं आहे की त्यामध्ये चेंज करायचा अधिकार हा कुठल्याही हॉस्पिटलला, डॉक्टरला किंवा कुठल्याही इन्स्टिट्यूशनला नाही. अगदी. तर डॉक्टर कपिल गंगाधर झिरपे यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहिली. तर एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. अवयवदान म्हणजे काय, यामधले समज गैरसमज या विषयावर आपण डॉक्टर कपिल गंगाधर झिरपे यांच्याकडून मार्गदर्शन घेत होतो. पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर डॉक्टर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अवयवदानानंतर ब्रेनडेड व्यक्तीचे विकृतीकरण होते का? म्हणजे त्याच्या शरीरावर मार्क्स दिसणं किंवा काही, कारण का मृत्यूनंतर पण बऱ्याच अशा विधी असतात, तर बरेच नातेवाईकांना हा मोठा प्रश्न पडतो. खूप सेन्सिटिव्ह प्रश्न आहे आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मला सर्वांना सांगायचं आहे की आपण सर्वजण आपल्या धर्माचं पालन करतो आणि मृत्यू झाल्यानंतर आपल्यामध्ये आपण जे विधी असतात ते आपण करतो. ऑर्गन डोनेशन ह्या सर्जरीज अत्यंत स्किल सर्जन करतात, मिनिमम इन्सिजनमध्ये करतात, क्लीन करतात, त्यानंतर व्यवस्थित प्रॉपर ड्रेसिंग करून ती बॉडी हँडओव्हर केली जाते. त्यामुळे ह्या सगळ्या भावना गृहीत धरल्या जातात. त्यामुळं ऑर्गन डोनेशन झाल्यानंतर व्यक्तीचे सर्व विधी तुम्ही तुमच्या धर्माच्या पद्धतीनुसार करू शकता. असा कुठलाही विधी नाही आहे की जो ऑर्गन डोनेशन झालेल्या व्यक्तींमध्ये तुम्ही करू शकता. कुठलीही डिस्फिगरमेंट होत नाही. आणि जशा नातेवाईकांच्या भावना तशा आमच्या पण भावना असतात की आम्हाला पण असं नाही वाटत की कुणाला तरी इतकं विकृतीकरण करून दिलेलं आपण बॉडी परत करायची आणि मग त्यांच्या भावना हट व्हायच्या. ते चांगलं काम करतात, आपण त्यांना सपोर्ट करायला पाहिजे. त्यामुळं सगळे विधी तुम्ही करू शकता. ओके. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या ड्रायव्हिंग लायसनवर अवयवदाताची नोंद असेल, म्हणजे तो इच्छा तर व्यक्त करतो आहे, पण त्यावेळी हे इनफ आहे की डोनेट करताना नातेवाईकांची परमिशन घेणं सुद्धा नेसेसरी आहे? आता आपण एक समजून घ्यायला पाहिजे की हे जे आपण प्लेजिंग करतो, जसं आता सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं ड्राईव्ह चालू आहे की प्लेज युअर ऑर्गन्स किंवा ड्रायव्हिंग लायसनवर हे आपण फॅसिलिटेटिंग कार्ड म्हणून वापरलं जातं की जेणेकरून दुर्दैवाने ती जर व्यक्ती ब्रेनडेड झाली तर तिच्या नातेवाईकांना कन्व्हिन्स करायला ते वापरू शकते. कन्सेंट शेवटी नातेवाईकांचीच कन्सेंट लागते आत्ताच्या नियमानुसार. आपण फक्त त्यांना सांगू शकतो की अरे बाबा त्याने जिवंत असताना इच्छा प्रगट केलेली, तर आपण रिस्पेक्ट द्यायला पाहिजे आणि तुम्ही विचार करा. पण ती कन्सेंट नसती, कन्सेंट ही नातेवाईकांनीच द्यावी लागती. हे आपण प्रमोशन म्हणून वापरतो. ओके. डॉक्टर, बरेच जणांचा असा समज असतो की अवयवदान केल्यानंतर पुढच्या जन्मी ती व्यक्ती त्या अवयवांशिवाय जन्म घेईल. खरं तर पुनर्जन्म असतो की नाही हे कोणालाच माहीत नाही, पण बरेच जणांचा असा समज आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? अगदी खरं सांगू तर मला पण माहीत नाही की पुनर्जन्म असतो का नाही. आपण लहानपणापासून हे ऐकत आलेलं आहे. त्यामुळे पुनर्जन्म असतो का नाही ह्या द्विधा मनस्थितीत किंवा ह्या कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्टवर बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेल की आपण एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर फ्युनरल करतो, आपण अग्नी पण देतो, तर मग ती पुढच्या जन्मी कशी काय सर्व अवयव घेऊन जर झालाच तर येऊ शकते. त्यामुळं हे सगळे गैरसमज आहेत, ह्याचं उत्तर कुणाकडंच नाही आहे. त्यामुळे अशा ह्याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण अवयवदान आणि त्याबद्दलच्या जास्तीत जास्त माहिती करून घेण्यासाठी प्रयत्न करू. नक्कीच. डॉक्टर, एकंदरीतच याबद्दल अजून काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रेक्षकांना द्यायची आहे का? जसं आपण आत्तापर्यंत जर बघितलं तर गेले काही वेळ आपण मेंदू मृत झालेल्या व्यक्तींमध्ये ऑर्गन डोनेशन हे बोलतोय, पण आता सुप्रीम कोर्टच्या नवीन नियमानुसार आपण विड्रॉल करू शकतो पेशंट्स जे सिरियस असतात, की ज्याला सर्क्युलेटरी डेथ म्हणतात, की ज्याच्यामध्ये हार्ट थांबल्यानंतर पण आपण ऑर्गन डोनेशन कन्सिडर करू शकतो. ही नवीन संकल्पना आहे. ह्यांनी ऑर्गन डोनेशनचा पूल वाढवू शकतो. हा पूर्णतः वेगळा विषय. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे की मेंदू मृत झाल्यानंतरच आपण ऑर्गन डोनेशन करू शकतो, पण आता काही ठराविक पेशंट्समध्ये इव्हन सर्क्युलेटरी डेथ नंतर पण आपण ऑर्गन डोनेशन कन्सिडर करू शकतो. त्यामुळे माझी सर्वांना एवढीच विनंती राहील की जे काही गैरसमज असतील ते तुमच्या डॉक्टरांना भेटून ते समजून घ्या. मी अपेक्षा करतो की दुर्दैवाने कोणीच मेंदू मृत होऊ नये किंवा कुणालाच अशी वेळ येऊ नये, पण दुर्दैवाने जर अशी वेळ आली तर डिसिजन घेताना कुठलेही गैरसमज ठेवू नका. अवयवदान हे श्रेष्ठ दान आहे. अवयवदान हे सर्व दानमध्ये श्रेष्ठ दान आहे आणि एक व्यक्ती 8 जणांचे
जीव वाचू शकते. अगदी. डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं. अवयवदानाबद्दल जे गैरसमज आहेत आपल्या प्रेक्षकांमध्ये ते दूर केलेत, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर अवयवदान हे श्रेष्ठ दान आहे. यामधले जे गैरसमज आहेत ते देखील आज डॉक्टरांनी दूर केलेले आहेत. तुम्हाला अजून काही या संदर्भातली काही माहिती हवी असेल तर तुम्हाला सर्व काही कॉन्टॅक्ट्स नंबर स्क्रीनवर दिसत आहेत, त्याद्वारे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. डॉक्टर कपिल गंगाधर झिरपे यांनी खूप उत्कृष्टपणे या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.